Good morning, student. I am Mr. Vikas Saibra Singh from Krishna Mahavidyalay, Retre Budruk, Department of Chemistry. Today I will take a revision on the topic halogen derivatives. I had already discussed the 12th lectures for the halogen derivatives. From the beginning, I will take a revision in two parts. So today is the first part of the revision. In first lecture, I will discuss the definition of halogen derivatives. बघा आठवतंय का आपण पहिल्या लेक्चरला ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन बघितली होती. त्या डेफिनेशनमध्ये आपण काय बघितलं होतं तर रिप्लेसमेंट. कशाचं रिप्लेसमेंट? हायड्रोजन ॲटम किंवा ॲटम्सचं रिप्लेसमेंट कशामध्ये? इन अलिफायटिक ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये. कशानं केलं होतं? बाय हॅलोजन ॲटम ऑर ॲटम्सनं. आणि त्यामुळं न्यू कंपाऊंड तयार झालं होतं. त्या कंपाऊंडला आपण म्हणलं होतं halogen derivatives. Similarly, we have already discussed the classification of halogen derivatives. Halogen derivatives of hydrocarbon classified into two ways आपण बघितलं होतं. पहिल्यामध्ये आपण बघितलं होतं काय? On the basis of hydrocarbon skeleton to which halogen atom is bonded. त्यामध्ये haloalkanes, हॅलोअल्किन्स, हॅलोअल्काइन्स अँड हॅलोअरिन्स हे आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. हॅलोअल्केन्समध्ये सिंगल बॉन्डचे कंपाऊंड, अल्किन्समध्ये डबल बॉन्ड असणारे कंपाऊंड्स की ज्यामध्ये हॅलोजन ॲटम अटॅच आहे. आणि हॅलोअरिन्स, हॅलोअल्काइन्स, अल्काइन्स म्हटलं की ट्रिपल बॉन्ड म्हणजे इथं ट्रिपल बॉन्ड्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अल्काइन्स. सिमिलरली हॅलोअरिन्स आपण बघितलं होतं म्हणजे बेन्झेन रिंगला हॅलोजन ॲटम अटॅच आहेत. अशा पद्धतीने त्याचं आपण काय केलं होतं? क्लासिफिकेशनसुद्धा केलं होतं. ही एक पहिली मेथड टू क्लासिफाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. दुसऱ्या मेथडमध्ये आपण बघितलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आर क्लासिफाईड इन टू मोनो, डाय, ट्राय, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ज अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट इन द मॉलिक्युल्स. जर एक हॅलोजन ॲटम त्या कंपाऊंडमध्ये असेल तर त्याचं क्लासिफिकेशन आपण केलं होतं मोनो, 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा. हे डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ हॅलोजन ॲटम अटॅच टू दॅट कंपाऊंड. मोनोमध्ये बघितलं आपण ओनली 1 हॅलोजन ॲटम आहे. एक्झाम्पल्स आपण बघितलं होतं मिथिल क्लोराईड, इथिल क्लोराईड. सिमिलरली डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज आपण बघितलं होतं. दे कंटेन 2 हॅलोजन ॲटम्स. एक्झाम्पल आपण बघितलं होतं CH2Cl2, 2 हायड्रोजन 2 हॅलोजन रिप्लेस केलेत. इथिलीन डायक्लोराईड ही त्याची एक्झाम्पल्स आपण बघितली होती. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ज बघितलं होतं. दे कंटेन 3 हॅलोजन ॲटम्स. फॉर एक्झाम्पल क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म. टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ज आपण बघितल्या. दे कंटेन्स 4 हॅलोजन ॲटम्स. एक्झाम्पल कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन टेट्राब्रोमाइड, कार्बन टेट्राआयोडाइड. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं फक्त मोनो हॅलोजन कंपाऊंडचंच क्लासिफिकेशन. आता यामध्ये जर बघितलं तर त्या हॅलोजन ॲटमची पोझिशन आणि टाईप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हॅलोजन ॲटम अटॅच झालेला. त्यामधला पहिला टाईप आपण बघितला अल्किल हॅलाइड. एक्झाम्पल CH3CH2Br, इथिल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. सेकंड टाईप अलिलिक हॅलाइड की ज्यामध्ये हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम. हा sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्डला असणार आहे. त्याला आपण म्हणतोय अलिलिक हॅलाइड्स. एक्झाम्पल आपण बघितलं होतं म्हणजे हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला हॅलोजन आहे. ह्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे म्हणजे याचं क्लासिफिकेशन केलं आपण अलिलिक हॅलाइड्स. नेक्स्ट बघितलं होतं क्लासिफिकेशन बेन्झिलिक हॅलाइड. त्यामध्ये काय आहे? हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडायझ्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू aromatic ring
ॲरोमॅटिक रिंगला आहे. फॉर एक्झाम्पल बघा इथं आता हा क्लोरीन, हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच आणि तो बॉन्डेड आहे ॲरोमॅटिक रिंगला, म्हणून त्या कंपाऊंडचं नाव आहे बेन्झिलिक हलाइड. चौथा टाईप बघितला होता व्हिनिल हलाइड. हॅलोजन ॲटम अटॅच आहे कशाला, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, पण कशाचे आहे, अलिफॅटिक चेनच्या sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, म्हणून त्याला म्हटलं जाते व्हिनिल हलाइड. त्यालाच आपण हॅलो अल्किन सुद्धा नाव देतोय. एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CHX. आणि लास्ट टाईप होता तो म्हणजे होता हॅलो अल्काइन्स. आता याच्यामध्ये काय आहे, हॅलोजन ॲटम इज अटॅच टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला आहे. एक्झाम्पल आपण बघितलं CH ट्रिपल बॉन्ड CX. अल्काइन म्हटलं की ट्रिपल बॉन्ड. आणि सेकंड लास्ट होता मगाचा, आता लास्ट आहे अरिल हलाइड और हॅलोअरिन्स. आता यामध्ये हॅलोजन डायरेक्टली अटॅच आहे कशाला, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ ॲरोमॅटिक रिंग. मग अशी हॅलोजन ॲटम कार्बनला, कार्बन त्याचं हायब्रिडेशन कुठला आहे sp3 आणि तो नंतर ॲरोमॅटिक रिंगला होता म्हणून बेन्झिलिक होतं. इथं काय आहे हॅलोअरिन्स म्हणजे हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच झाले आपल्या ॲरोमॅटिक रिंगला. एक्झाम्पल बघा मग अशी आपला इथं CH3 होता आणि मग इकडे गेल्यानंतर आपला काय होतं म्हणजे CH2 होता आणि मग इकडे Cl होता. इथं डायरेक्ट Cl ह्या बेन्झेन रिंगला अटॅच आहे आणि ह्या कार्बनचं हायब्रिडेशन कुठलं आहे आपलं sp2 आहे. अशा पद्धतीनं आपण ह्यांचं क्लासिफिकेशन सुद्धा केलं होतं. नंतर बघितलं होतं नोमेनक्लेचर. दोन डिफरंट सिस्टीम्स आपण बघितल्या. एक म्हणजे कॉमन ऑर ट्रिवियल सिस्टीम आपण बघितली की ज्यामध्ये आपण नाव काय देतोय, कॉमन मध्ये अल्किल हलाइड हेच फक्त नाव देतोय. एक्झाम्पल बघा आता अल्किल ह्यामधला अल्किल ग्रुप कुठला आहे, इथे एक समजा हा हॅलोजन नाही आहे, इथे चारच आहेत CH4 आहे म्हणजे अल्केन कुठलं झालं मिथेन. एक हायड्रोजन रिप्लेस केलाय म्हणून आपण केलं AN रिप्लेस बाय YN म्हणून अल्किल आलं. हॅलोजनला हलाइड म्हटलं. फक्त कार्बनची संख्या मोजायचं आहे, त्यातला AN रिप्लेस बाय YL करायचं आणि फक्त शब्द लिहायचा हलाइड. मग क्लोरीन असेल तर क्लोराईडला, ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाइड. एवढं सिंपल फक्त आहे. एवढं दोनच अक्षर आपल्याला पाठ करायचे आहेत. मिथिल क्लोराइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड हे कॉमन सिस्टीम. IUPAC आपण बघितलं सर्वात महत्त्वाची की या सिस्टीमवरती किमान एक प्रश्न तरी आपल्या CET JEE नीट यावरती बऱ्याच वेळा विचारलेला आहे. हे रूल्स आपले सिंपल आहेत ते पाठ करायचे. याच्यामध्ये जेवढे बदल होत आहेत तेवढेच आपण घेतोय. बाकी सगळे अल्केनचे जे रूल्स आहेत पाठीमागे जे तुम्ही शिकलेले 11वीमध्ये ते तसेच लक्षात ठेवायचे, ते गटवून घ्यायचे. पहिल्यांदा काय करतोय, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करते while naming alkyl halides. Alkyl halide is considered derivatives of this selected or parent alkane. म्हणजे जेवढी चेन आपली लॉंगेस्ट आहे त्यामध्ये किती कार्बन आहेत ते म्हणजे पॅरेंट अल्केन आणि मग आपण त्याचे नाव देतोय हॅलो अल्केन्स. मग अशा अल्किल हलाइड होतं. IUPAC मध्ये काय लिहिणार आहे, पहिल्यांदा हॅलोजन ग्रुप आणि नंतर अल्केन कुठला आहे ते. महत्वाचा रूल अजून पोझिशन हॅलोजन आयटमची पॅरेंट चेन मध्ये इंडिकेट करा. कुठल्या नंबरनं, लोएस्ट पॉसिबलच पाहिजे. पोझिशन ऑफ एनी अदर अल्किल ग्रुप असेल ती पोझिशन इंडिकेट करा प्रॉपर नंबरनं. रिमेनिंग रूल ॲज इट इज म्हणजे पहिला नंबर नंतर हायपेन, दोन नंबर रिपीट झालेत, एकाच कार्बनला दोन सबस्टिट्यूएंट आहेत तर तोच नंबर रिपीट करतोय. कॉम मध्ये दोघांमध्ये कॉमा देतोय, हायपन देतोय, डाय प्रिफिक्स वापरतोय, दोन असेल तर डाय, तीन असेल तर ट्राय आणि त्याप्रमाणे त्याचं नोमेनक्लेचर. पण इथं नोमेनक्लेचर करताना काय करायचं आहे, दोन शब्द लक्षात ठेवायचे हॅलो अल्केन्सच. बघा इथं आता कॉमन होतं मिथिल क्लोराईड, काय झालं क्लोरोमिथेन. पहिल्यांदा हॅलोजन नंतर पॅरेंट अल्केन, एकच कार्बनचं आहे म्हणून मिथेन आहे असं लिहिलं. ब्रोमो इथेन, इथं आपण गेला तर CH3CH आयसोप्रोपिल ब्रोमाइड बघितलं होतं. म्हणजे 1 2 कुठूनही नंबरिंग केलं तर दुसऱ्याच कार्बनला ब्रोमिन ग्रुप आहे. 2 ब्रोमो प्रोपेन, ह्याचं कॉमन सांगायचं आयोडोब्युटेन आहे
आता हे स्ट्रक्चर तुम्हाला होमवर्कसाठी दिलं होतं. 1 क्लोरो 2 डायमिथिल पेंटेन, म्हणजे एकूण कार्बन किती आहेत 5. त्या 5 कार्बनमधल्या पहिल्या कार्बनला क्लोरीन, मी इकडे डाव्या बाजूला लिहा उजव्या बाजूला क्लोरीनला काही फरक पडणार नाही. पण 2 नंबरचा त्याच्यानंतरचा जो कार्बन असेल त्याला 2 आहे, म्हणजे दुसरा कार्बन डाव्या बाजूने घेतला तर दुसरा येईल, इकडून घेतला तरी दुसरा येईल. मिथिल ग्रुप आपल्याला 2 ठिकाणी जोडायचे आहेत पेंटेनमध्ये. सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आज आपण इथंपर्यंत बघून थांबणार आहोत. हा पार्ट पहिला असेल रिव्हिजनचा, आणि नेक्स्ट पुढच्या लेक्चरला आपण राहिलेला पार्ट. कारण यावरती टेस्ट होणार आहे, 30 मार्काची टेस्ट आहे, 15 MCQs तुम्हाला विचारले जातील, त्याप्रमाणे आपले अभ्यास करायचा आहे. 6 लेक्चरपर्यंतच्या नोट्स ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत. राहिलेल्या नोट्स 1-2 दिवसात मी देणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. पहिली मेथड फ्रॉम अल्कोहोल. When alcohols are reacted with dry or concentrated halogen acids in presence of catalyst gives alkyl halides. ROH plus HX gives RX plus H2O. पहिली रिॲक्शन होती कॉन्सन्ट्रेटेड HCl, ग्रुज प्रोसेस बरोबर आपण ट्रीटमेंट केली. रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस ZnCl2ला आपण एक नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं, कुठला रिएजंट म्हटलं होतं बघा, आहे इथं लुकास रिएजंट आहे. हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. ज्यावेळेस आपण अल्कोहोलची कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 रिॲक्शन करू, त्यावेळेस त्या अनहायड्रस ZnCl2ला लुकास रिएजंट म्हणतात, हे लक्षात ठेवा. सेम रिॲक्शन आहे. ROH प्लस HCl गिव्स RCl प्लस H2. एक्झाम्पल आपण बघितलं होतं, मिथॅनॉल हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl in presence of anhydrous ZnCl2 as a dehydrating agent and a catalyst gives methyl chloride. एक्झाम्पल बघा, CH3OH प्लस HCl, इथून इथं एकच आहे, CH3Cl प्लस H2. R ची किंमत फक्त CH3 लिहिले, बाकी काय बदल नाही. सिंपल पार्ट्स आहेत मित्रांनो. रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HBr. When alcohols are reflexed with dry or concentrated HBr, it gives alkyl bromide. म्हणजे ब्रोमिन आहे म्हणून इथं ब्रोमाइड मिळणार आहे लक्षात. आता HBr हा प्रिपेअर्ड करतोय आपण C2 मध्ये फ्रॉम NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. म्हणजे हे C2 आपल्याला प्रिपेअर करावं लागते. NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वर ट्रीटमेंट केल्यानंतरच ते तयार होते, तोपर्यंत तयार होत नाही. When methyl alcohol is replaced with dry or concentrated HBr in presence of NaBr in H2SO4 gives methyl bromide. म्हणजे रिॲक्शन मग असे HCl होती ते HBr आहे, बाकी काही बदल नाही आहे. हायड्रोजन आयोडाइड रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HI. अल्कोहोल रिप्लेक्स विथ HI, इट गिव्स अल्किल आयोडाइड प्लस H2. सेमच आहे, काही बदल नाही केलेला. फक्त बदल काय झालेला आहे, कॅटालिस्टमध्ये बदल आहे. मग असे NaBr कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, तिथे ZnCl2 अनहायड्रस, इथं फॉस्फॉरिक ॲसिड वापरले ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट अँड गिव्स कॅटालिस्ट. इन प्रेझेन्स ऑफ कॅटालिस्ट गिव्स अल्किल हलाइड, दॅट इज आयोडाइड. एक्झाम्पल, इथेनॉलच रिप्लेक्स केले HI बरोबर इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फॉरिक ॲसिड ॲज अ डिहायड्रेटिंग एजंट, कॅटालिस्ट आपला इथिल आयोडाइड. रिॲक्शन सेम बघितलेलंच आहे. अल्कोहोल ऑन ट्रीटमेंट विथ PCl3 PCl5 gives alkyl halides आहे. When alcohol is treated with phosphorus tri or pentahalide, it gives corresponding alkyl halides. सेम रिॲक्शन्स आहेत, बघून घ्या. थ्रायस ऑफ ROH प्लस PX3 gives थ्रायस ऑफ RX प्लस H3PO3. तीच रिॲक्शन PX5 बरोबर केली तर इथं RX प्लस POX3 प्लस HX. इथं 3 मॉलिक्युल अल्कोहोलचे होते, इथे एकच मॉलिक्युल अल्कोहोलचा आहे. हा याच्यामध्ये कंपॅरिझन करायचा आहे. प्रॉडक्ट बघा RXच आहे, इथं फक्त H3PO3 आहे, इथं POX3 आणि प्लस HX आहे. हा फक्त बदल आहे. एक्झाम्पल आपण बघितलं होतं, इथेनॉल ऑन ट्रीटमेंट विथ PCl3 इथिल क्लोराइड. आता इथं आपण ट्रीटमेंट करतोय अल्कोहोलची मिक्सचर ऑफ रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन, तरच आपल्याला काय होणार आहे. इथं फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आपण तयार केलं आणि मग ट्रीटमेंट तेच आहे, बदल काही नाही आहे.
आयसोप्रोपिल अल्कोहोलची आपण ट्रीटमेंट केली, PCl5 बरोबर, मग अशी PCl3 होतं, आता इथं PCl5, इथे एकच मॉलिक्यूल लागणार, म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार झालं, POCl3 प्लस HCl. बदल केलाय का आपण? फ्रॉम हायड्रोकार्बन घ्या. हॅलोजिनेसिस नॉट ऑफ an alkane is not suitable for the preparation of alkyl halide because it gives polyhalogen compounds. म्हणजे CH4 प्लस Cl2 केलं, CH3Cl मिळणार, परत तो CH3Cl प्लस क्लोरीन बरोबर ट्रीट होणार, CH2Cl2 होणार, डायहॅलोजन कंपाऊंड होणार, ट्रायहॅलोजन होणार, टेट्राहॅलोजन होणार, आणि त्यामुळं ही आपल्याला हॅलोजिनेशन ऑफ अल्केन सुटेबल मेथड नाही. कशासाठी? प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइडला, का तर मिक्सचर्स मिळतात. नेक्स्ट मेथड आहे आपली बाय ॲडिशन ऑफ हॅलोजन ॲसिड्स HX टू अल्किन्स और इट इज कॉल्ड ॲज ओलेफिन्स. आता अल्केनमध्ये ॲड केलं तर काय होते? अक्रॉस अ डबल बॉन्ड ही काय होते? ॲडिशन होत असते, आणि त्याच्यामुळे आपल्याला परत मिळणार आहेत सेम प्रॉडक्ट मोनोहॅलोजन कंपाऊंड दॅट इज अल्किल हॅलाइड्स. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, ह्याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळेला JEE ला CET ला विचारलं जातं. ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात ठेवायची. HI ग्रेटर दॅन HBr ग्रेटर दॅन HCl. एक्झाम्पल बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस HCl गिव्स येस इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड. पण हे सिमेट्रिक होतं अल्किन म्हणून. अनसिमेट्रिकच्या बाबतीमध्ये काय नाही का? अनसिमेट्रिक अल्किन घेतलं की आपल्याला प्रॉडक्ट मात्र 2 असणार आहेत. एक्झाम्पल आपण बघूया, आयसोप्रोपीन प्लस HBr, त्यामुळे 2 प्रॉडक्ट मिळाले. हा पहिला प्रॉडक्ट, हा दुसरा प्रॉडक्ट, आणि दोन्ही प्रॉडक्ट कशावर डिपेंड आहेत? प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड. पेरॉक्साईड जे आहे तो प्रेझेन्स आहे का अब्सेन्स आहे, याच्यावरती 2 प्रॉडक्ट आपले डिपेंड आहेत. म्हणजे प्रेझेन्स असेल तर 1 मेजर मिळणार, अब्सेन्स असेल तर 1 मेजर मिळणार. मग कुठलं आहे? त्याला म्हटलं जाते मर्कॉनिप्स ॲडिशन आणि अँटी मर्कॉनिप्स ॲडिशन. ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत. ह्याच्यावरती 3 मार्काचा मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे. मर्कॉनिप्स रूलनुसार काय होते बघा. काय मर्कॉनिप्स ॲडिशन आहे? अनसिमेट्रिक रिएजंटमध्ये आपण हॅलोजन ॲसिड ॲड केला तर काय होते? ज्यास अनसिमेट्रिक अल्किन्स असते त्यावेळेस जो आपला रिएजंट आहे त्याचा निगेटिव्ह पार्ट आहे तो अटॅच होतोय कुठल्या कार्बनला? तर ज्या कार्बनला हायड्रोजन संख्या कमी आहे त्याला होते, आणि म्हणून 2 ब्रोमो ॲज अ मेन प्रॉडक्ट आपल्याला मिळणार, 2 आयोडो 2 क्लोरो हे प्रॉडक्ट आपल्याला मेन मिळणार आहेत. पण कशाला काय कशावर नाही? मर्कॉनिप्स. अनसिमेट्रिक रिएजंट halogen acids act on symmetric alkenes, then negative part of the adding agent get attached to carbon atom containing less number of hydrogen atoms. म्हणजे इथं आयसो प्रोडक्ट्स आपल्याला जास्त मेजर मिळणार. बघा, CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr, CH3CHBr CH3, इथं ह्या कार्बनला हायड्रोजन संख्या कमी आहे म्हणून इथे निगेटिव्ह पार्ट Br आला, इथं ती हायड्रोजन राहिलेला गेला, ह्याला मर्कॉनिप्स रूल म्हणायचं. आणि अँटी मर्कॉनिप्समध्ये काय? इट इज ऑल्सो क्रॅशमॉय इफेक्ट इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड आहे. पेरॉक्साईड इथे लिहावाच लागतो शब्द, त्याशिवाय ती ॲडिशन मिळणार नाही आहे. त्यामुळे पेरॉक्साईड असल्याशिवाय आपल्याला प्रॉडक्ट पॉसिबल नाही. म्हणजे इथे मगाची रिॲक्शन इथं 1 ब्रोमोप्रोपेन हा मेन प्रॉडक्ट असणार. का? तर इथं आपल्याला पेरॉक्साईड इफेक्ट आहे इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड आहे. म्हणजे एक्झॅक्ट रिव्हर्स ॲडिशन ऑफ HBr टू अनसिमेट्रिक अल्केन इज ऑब्झर्वड अँड दॅट इज नोन ॲज अँटी मर्कॉनिप्स. आता इथं डबल बॉन्डच्या जो आहे त्या 2 कार्बनमध्येच ज्या कार्बनला हायड्रोजन संख्या जास्त आहे त्याला निगेटिव्ह पार्ट जोडा, म्हणजे Br आयोडीन जोडा, आणि राहिलेला हायड्रोजन ज्या कार्बनला हायड्रोजन संख्या कमी आहे तिथं जोडा, म्हणजे आपल्याला हा प्रॉडक्ट मिळेल. म्हणजे हा प्रॉडक्ट इथं आला. म्हणजे अशा पद्धतीनं हे मेथड्स ऑफ प्रिपरेशन. आणि लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन दॅट इज हॅलोजन एक्सचेंज. ह्याच्यामध्ये 2 पार्ट्स आपण बघितले, एक म्हणजे फिंकिल्स्टन आणि एक दुसरी स्वार्ड प्रोसेस. फिंकिल्स्टनमध्ये हॅलोजन एक्सचेंज केला जातोय, फक्त आपण अल्किल आयोडाईड इथं प्रिपेअर केले जातात क्लोराईड आणि ब्रोमाइडपासून, एवढंच याच्यामध्ये आहे. त्यासाठी वापरलं जाते सोडियम आयोडाईड इन ड्राय असिटोन. बघा RClच आहे, अल्किल क्लोराईड आहे, अल्किल आयोडाईड आपण केलं, ह्याला म्हणून नाव दिले एक्सचेंज. कशाचं एक्सचेंज आहे? हॅलोजनचं. क्लोरीनचं इथं आयोडीननं, ब्रोमिनचं आयोडीननं.
आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे सॉल्ट्स रिॲक्शन. मग तिथेही आपण फ्लोराईड तयार करतोय. इट इज बेस्ट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ फ्लोराईड. मग क्लोराईड ब्रोमाइडचं आपण काय करतोय, मेटॅलिक क्लोराईड ब्रोमाइड इथे चुकलंय, आपल्याला सिल्वर फ्लोराईड, मर्क्युरस क्लोराईड, कोबाल्ट फ्लोराईड, अँटिमनी फ्लोराईड बरोबर आपण काय करतोय, ट्रीटमेंट करतोय. म्हणजे RCl प्लस HgF, RBr प्लस HgF आपल्याला फ्लोराईड्स मिळणार आहेत. थँक्यू.